निश्चितच ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल। माझं तर असं मत आहे की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। कारण 10व्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला आहे। आमच्या कायद्यामध्ये सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि प्रोसिज्युरल लॉ असे दोन भाग असतात। सबस्टॅन्टिव्ह लॉ याचा कायद्याचा आत्मा काय आहे तो ओळखावा लागतं आणि प्रोसिजर ती केस कशी चालवायची हा भाग असतो। त्यातल्या सबस्टॅन्टिव्ह लॉकडे इथे दुर्लक्ष झालं आहे आणि प्रोसिजरवर जास्त लक्ष दिलं गेलं आहे। आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन कुठली आहे ते आम्हाला ठरवता येत नाही। त्यानंतर त्या ठिकाणी त्याची आयडिओलॉजी काय आहे ते आम्हाला ठरवता येत नाही। मग लेजिस्लेचरमध्ये कोणाचं बहुमत आहे त्यानुसार पार्टी ठरेल असा कन्क्लुजन साहेबांनी काढल्याचा दिसतो। आणि त्यामुळे शिंदे हे पार्टी आहेत, म्हणजे शिंद्यांची पार्टी, आणि गोगावले हे व्हीप आहेत असा त्यांनी अर्थ काढला आहे। आता त्यामुळे 16 लोक डिस्क्वालिफाय अर्थात झालेले नाहीत, त्यातसुद्धा ते गैरहजर राहिले म्हणजे ते पक्षातून बाहेर गेले असा अर्थाने त्यांनी काढला। मग कॉन्डक्ट याचा अर्थ आपल्याला पुन्हा लावावा लागेल की तुमची मीटिंग बोलवली असताना तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्ही पक्ष सोडून गेलात का नाही हे ठरवावं लागेल। आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की आत्ता जे काही सगळं मी ऐकलं त्यावरनं मग आता 10वं शेड्यूल काढून टाकलं तरी चालेल। कारण लेजिस्लेटिव्ह पक्षामध्ये लेजिस्लेचरमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांचाच जर का तो पक्ष होणार असेल तर मग लेजिस्लेचर कसे इकडनं तिकडे ओढायचे याची ठरलेल्या पद्धती आहेत, त्यात मी अजिबात जाणार नाही, मी राजकारणावर कधीच बोलत नाही। आणि त्यामुळे या निर्णयामध्ये अनेक चुका आहेत। पहिली गोष्ट अशी की ठाकरे गट जे बाहेर पडतात, जो गट राहतो म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा जो राहिला आहे तो वेगळा पक्ष तयार होतो, त्याला डिस्क्वालिफाय करण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की 10व्या शेड्यूलचा अर्थ नीट हा आता सुप्रीम कोर्टाने लावावा। कारण स्पीकरचं हे जे आत्ताचं दिलेला डिसिजन आहे हा काही भारतात सगळीकडे बंधनकारक नाही आहे, परंतु या सुप्रीम कोर्टाने जर का एखादा निर्णय दिला तर 141 कलमाखाली तो भारतातल्या सर्व हायकोर्ट्सवर आणि सर्व ट्रिब्युनल्सवर कंपल्सरी राहतो। तेव्हा ही केस तिथे जाईल। पण आता होणार आहे का याच्यामध्ये किंवा पुन्हा 2-4 महिने जाणार आणि म्हणजे त्यावेळी निवडणुका येणार परत, म्हणजे शेवट जनताच ठरवणार आहे की शिंदे बरोबर आहेत का ठाकरे बरोबर आहेत। त्यामुळे जनतेच्या कोर्टात आता हे सगळं ठरेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय। फक्त सुप्रीम कोर्टाने क्लॅरिटी आणण्याकरता याच्यावर डिसिजन देणं मात्र फार आवश्यक आहे, म्हणजे पुढे असे गोंधळ यापुढे होणार नाहीत भारतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।